नमस्कार. बाहेर पाऊस सुरू झाला की आठवतो तो फक्त बटाटे वडा. आज आपण बनवणार आहोत बटाटे वडा. चला तर मग रेसिपी सुरुवात करूया. सुरुवातीला एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्येच उडीद डाळ, चवीनुसार मीठ, आलं लसूण, हिरवी मिरचीची बनवलेली पेस्ट घालून हलकेसे परतून घ्यावे. नंतर हळद घालून 2 मिनिटांसाठी भाजून घ्यावे. 2 मोठे साईजचे बटाटे उकडून घेऊन स्मॅश करून घ्यावे व त्यामध्ये कांद्याचे मिश्रण घालून चांगलेसे मिक्स करून घ्यावे. तयार झालेल्या बटाटे भाजीच्या मिश्रणाचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यावे. बेसन पिठाचे बॅटर बनवूया. त्यासाठी 1 वाटी बेसन, चवीनुसार मीठ, खायचा सोडा चिमटभर व 1 चमचा पांढरा रवा मिक्स करून पाणी घालून बॅटर बनवून घ्या. बॅटरमध्ये 2 चमचे गरम तेल घालून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यावे. बेसनच्या बॅटरमध्ये भाजीचे छोटे छोटे गोळे टाकून ते तेलामध्ये सोडावे व सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घ्यावे. सोबत खोबऱ्याची लाल चटणी हवीच ना, त्यासाठी 1 वाटी सुकं खोबरं, 2 मिरच्या, लसूण, भाजलेले तीळ, थोडेसे भाजलेले शेंगदाणे व भजीचा चुरा घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. पावासोबत छान असा गरम गरम बटाटे वडा. आहा, तोंडाला पाणी सुटले ना. चला तर मग रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.